संगमनेरचे झेंडे ठिकठिकाणी गाडले जावेत अशी, कारण आता घोडा मैदान खूप जवळ आहे आणि त्या मैदानावर आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करतो. आपल्या सर्वांचं अनेक वर्षांचं जे स्वप्न आहे की त्यांनी आता मुख्यमंत्री व्हावं, ते निश्चितपणे आवाक्यात आलेली घटना आहे असं मला वाटतं आणि या निमित्तानं त्यांनाही मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आपण सर्वजण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं निश्चितपणे काम करून एक वेगळं रेकॉर्ड स्थापन करू, यात काही शंका नाही आहे. परंतु संगमनेरचं रेकॉर्ड, आम्हाला आता झाडं खूप झाली संगमनेरमध्ये, आम्हाला आता काय अडचण नाही, खूप झाडं आहेत, छान पाऊस यावर्षी पडतोय, दरवर्षी पडतोय. पण वेगळ्या आनंदाचा पाऊस येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये यावा अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांच्या मनातील जे आपल्या मनात आपण जे विचार करत होता तेच विचार संजू भाऊ यांनी बोलून दाखवले. आता निश्चितच आपले आदरणीय बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री होणार आहेत आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला संगमनेर लवकरच जिल्हा होईल अशी या निमित्ताने मी बाळासाहेब थोरात यांना फार सगळ्या संगमनेरकरांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. देशमाने मी सत्यम आम्ही कायम फिरत असतो तेव्हा आमची हीच चर्चा असते की एकदा की आपला संगमनेर जिल्हा झाला की मग आपले नामदार साहेब देखील दरवर्षी आणि येणाऱ्या अनेक वर्ष हे मुख्यमंत्री म्हणूनच राहतील.